नमस्कार. मी सौ उषा प्रदीप भोपळे, तालुका जिल्हा अकोला, निवृत्त शिक्षिका, जिल्हा परिषद. मी माझी वऱ्हाडी काव्यरचना महाराष्ट्र काव्यरत्न पुरस्कार 2024 करिता आपणासमोर सादर करीत आहे. माझी कविता आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी ही कविता यामध्ये भटक्या लोकांचं जीवन कसं असतं किंवा नाजूक परिस्थिती असलेल्या लोकांची जीवनशैली कशी काय असते त्याबद्दल थोडक्यात वर्णन मी केलेलं आहे. तर माझी कविता आहे आमचं जगणं. आमचं जगणं असं जैत्या चुली परी, चटणी भाकरीची गोडी अमृता परी, चटणी भाकरीची गोडी अमृता परी, पुरणाची पोळी सणवारावरी, कंदी मंदी भात राशन भेटल्यावरी, कंदी मंदी भात राशन भेटल्यावरी, लहानपण नागड दानदात्याच देन, वस्त्र जून पुराण नव बोहल्यावरी, वस्त्र जून पुराण नव बोहल्यावरी, शिके काईच न्हान नदी काठची माती, माळन रान फूल कायाशा केसावरी, माळन रान फूल कायाशा केसावरी, निजायान से खाट थिगयाची गोदडी, पाणी पिऊन निज पांघरून छतवरी, पाणी पिऊन निज पांघरून छतवरी, नसीबी नसे शाळा बोटली वे माती पाटी, अनुभव पुस्तक शिक्षा निसर्गावरी, अनुभव पुस्तक शिक्षा निसर्गावरी, जीवाचा नाही भरोसा आज अति उंद्यात थी, आमचं बिराड हाय ईश्वाच्या पाठीवरी, आमचं बिराड हाय ईश्वाच्या पाठीवरी, आमचं जगणं असं जैत्या चुली परी, चटणी भाकरीची गोडी अमृता परी, चटणी भाकरीची गोडी अमृता परी, चटणी भाकरीची गोडी अमृता परी. धन्यवाद.